नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ऐतिहासिक निबंध. सर्व पेशव्यात थोर पेशवे कोण नि ते का याची कारणे. रत्न म्हटले की ते टाकाऊ असे नसावयाचेच, परंतु त्यातल्या त्यात कोहिनूरची दीप्ती जशी काही निराळीच. किंवा देव म्हटले की सर्व वंद्य, पण त्यातही त्याचप्रमाणे ज्यांनी प्रथम मोडकळीस आलेल्या स्वातंत्र्य प्रासादाचा जीर्णोद्धार केला ते बाळाजी विश्वनाथ. ज्यांनी आपल्या बाहुबलाने नि सद्गुरू प्रसादाने सत्कीर्तीचे मजले त्या प्रासादावर उठविले ते बाजीराव चिमणाजी. नि ज्यांनी आपल्या पितृपितामहांच्या आचाड धाडसाला नि कीर्तीला साजेल अशा रीतीने कैक शत्रूस दाती तृण धरावयास लावून त्या विस्तीर्ण नि भव्य प्रासादाची पूर्णता करून त्यावर हिंदू पदपादशाहीचा दैदिप्यमान जरी पटका रोविला ते बाळाजी. मालिकेत कौस्तुभ मणीच्या ठायी शोभणाऱ्या राव माधवरावांची थोरवी काही विलक्षणच. जमीन कितीही जरी सुपीक असली तरी काही काळाने जशी ती निस्सत्व होत जाते, त्याचप्रमाणे भटकूल भूमिकेने माधवरावांना जन्म दिल्यापासून ते निस्सत्व होत गेलीसे दिसते. कारण त्यांच्या मागून जेवढे पेशवे गादीवर आले तेवढ्यात एखादाही माधवरावापर्यंतच्या पेशव्यांसमान झाला नाही. मग त्यास कारण भोवतालची परिस्थिती असो व अंगच्या अमोल गुणांची कसोटी पाहण्यास त्यांची त्यांच्यापूर्वीच्या पेशव्यांशीच तुलना केली पाहिजे नि त्याच जर ते श्रेष्ठ ठरले तर ते सर्व पेशव्यात थोर होते हेही कबूल केले पाहिजे. आता हेही खरे आहे की प्रसंग हा मानवी प्राणांच्या गुणसिंधूला भरते आणणारा चंद्र होय. प्रसंगाशिवाय मनुष्याच्या अंगचे गुण वनात सुकलेल्या गुलाबाच्या पुष्पाप्रमाणे होत. माधवरावांच्या अंगी जे जे गुण वास करीत असलेले आपणास दिसतात ते ते पूर्वीच्या पेशव्यांच्या अंगी नसतील असे नाही, नि त्याच कारणांनी त्यांच्या त्या अदृश्य गुणांची आपल्याला कल्पना होणे नाही. माधवराव गादीवर आले त्यावेळची संकट परंपरा नि अत्यंत दुस्तर परिस्थिती नि त्यातून माधवराव निभले ही गोष्ट, ह्या दोन गोष्टी ऐकताच त्यांच्या अजब कर्तृत्व शक्तीने मनुष्य थक्क होतो. व्यावर्तितात परुजहा प्रथमा भ्रवृष्ट्या वृक्षस्य वैद्युत इव ग्रीरीव स्थितोयम. याप्रमाणे हिंदू पदपादशाहीची पानपतच्या भयंकर रणकदनामे दुर्दशा झालीय. 2 लाख बांगडी फुटल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून अबलांच्या हृदयद्रावक किंकाळ्या नि वृद्ध मातापितरांचे हंबरडे ऐकू येत आहेत. स्वराज्य प्रासादाचे स्तंभ जे सरदार लोक ते खाल्ल्या घरचे वासे मोजू लागले आहेत. नुकताच उदगीरच्या लढाईत बडविलेला निजाम, मैसूरचा हैदर, रोहिलखंडचा नजीब, अयोध्येचा नवाब असे एक ना अनेक कोल्हे क्षणभर क्षीण झालेल्या मराठी सिंहास मृतप्राय मानून त्याच्या मांसाची वाटणी करण्यास उद्युक्त झाले आहेत. 1-2 महिन्यात स्वकुलगृहाचे 3 आधारस्तंभ पडल्याने वरची इमारत डळमळू लागलीय. आजपर्यंत कोणत्याही पेशव्याला अननुभूत असा फितून राहू महाराष्ट्र राज्येंदूला ग्रासू पाहत आहे. नि होळकर, भोसले, बुंदेले इत्यादी कृतघ्न सरदार ज्यांचे अन्न खाल्ले त्याची अशी स्थिती असता खुशाल तमाशा पाहत उभे आहेत नि आपापली तुंबडी कशी भरते या आपस्वार्थी चिंतेत निमग्न आहेत. अशा अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी 17 वर्षीचे पोर की ज्या वयात आमचा राजबिंडा माधव प्रपितामहांनी संपादन केलेल्या नि पितृपितामहांनी असह्य तोल सांभाळण्यास दंड ठोकून उभा तो काय राहतो नि कविकुल मुकुटमणीच्या भूमधिपतीर बालावस्थोप्यलम परिरक्षितुम न खलु वयसा जात्यैवायम कार्य सहोभरहा ह्या वचनास यथार्थ करून 1-10 वर्षात झंझावताप्रमाणे वरील अभ्रपटल पार विध्वंसून टाकून महाराष्ट्र स्वराज्याकाश निर्मलते काय करतो.
खरोखर असल्या प्रसंगी जर थोरले माधवरावांविरहित कोणताही पेशवा गादीवर असता तर त्याला इतक्या बेमालूम रीतीने ही सर्व संधाने साधणे अशक्य होते. कारण माधवरावांच्या वेळेला इतकी कठीण परिस्थिती आली होती की ती पूर्वी कोणत्याच पेशव्याच्या वाट्यास आली नव्हती. शिवाय माधवरावांपेक्षा पूर्वीच्या तिघाही पेशव्यांना पुष्कळ अधिक सवलती होत्या. बाळाजी विश्वनाथाला जसा शाहू महाराजांचा जबर पाठपुरावा होता तसा माधवरावांना कोणाचाच नव्हता. शिवाय बाळाजी विश्वनाथांपेक्षा राज्य शकटपालन माधवरावांच्या वेळेस किती पट तरी दुस्तर झालेले होते हे वरील वर्णनावरून दिसेलच. बाजीरावांची तुलना करू लागले असताही असे आढळून येईल की त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदारीची कामे माधवरावास पार पाडावी लागली. त्यास एकतर चिमणाजी आप्पासारखा कोणताही जोडीदार सहकारी नव्हता. शिवाय शिंदे, होळकर आदी सरदारांची प्रस्थे बाजीरावाच्या वेळेस बिलकुलच डोईजड नव्हती नि इतकी कृतज्ञही बनली नव्हती. बाजीरावाला मोठा आणि कायमचा शत्रू म्हटला नव्हता. बाजीरावाला मोठा आणि कायमचा शत्रू म्हटला म्हणजे काय, तो एकटा निजाम, पण हैदरनी इंग्रज, रोहिले, रजपूतही होतेच. सारांश, हिंदुस्थानी सर्व राजे पेशवाईच्या नाशाकरिता व्रणात पशूच्या शिरावरी वनी उभे काकसे राहिले होते. बाजीरावाला कर्जाचा जात सोसावा लागला तर तो आमच्या माधवरावांनाही सुटला असे नाही. अशा रीतीने बाजीरावापेक्षा खडतर स्थितीत सापडूनही ज्यांनी खच्ची झालेल्या राज्यवृक्षाचा जोम की तोडीला तरू फुटे आणखी भराने या न्यायाने वृद्धिंगत केला, त्यांची थोरवी काय वर्णन करावी. आपल्या नातवाचे हे अवर्णनीय चातुर्य पाहून त्या पितामहांनी मात्सर्यरहित होऊन स्वर्गीय ऐश्वर्याने तोंडात बोटच घातले असेल. आता नानासाहेबांसंबंधाने पाहिले तर त्यांना शत्रू, चतुर नि कारस्थाने अशा भाऊदादांचे सहाय्य होते. सर्व सरदार लोक आपापल्या इमानास जागत होते. विभव यशाचे सदैव पोशिंदे असे तुकोजी, दत्ताजी नि जनकोजी शिंदे नि रिपुनसी महादर देते राजे बहाद्दर नि शमशेर बहाद्दर असलेला एक एक वीर हातावर शीर घेऊन उच्चारलेला शब्द सिद्धीस नेण्यास खडे होते नि छत्रपतींच्या वेळेपासून मराठ्यांचा बसलेला अद्भुत दरारा कायम होता. शिवाय घरात फितुराने पोखरण्यास आरंभ केला नव्हता. पण ह्या सवलतींपैकी एक तरी सवलत रावसाहेबास मिळाली काय? नाही, अगदी नाही. सर्व प्रकार याच्या अगदी उलटा. पण त्या पठ्ठ्याने या संकटास भीक घातली काय? बिलकुलच नाही. त्यांनी पितृव्य शोकाचे असह्य उमाळे दाबून टाकून काकांचा शक्य तिथवर बोज ठेवला नि तोच त्यांचा क्रम जेव्हा मर्यादातिक्रम करू लागला त्यावेळेस कोणाच्याही आधाराची व दपटशहाची पर्वा न करता सामदंडादी साधनाने योग्य शासन देऊन अधिक घरातील कलह मिटवला. सख्या विठ्ठलाच्या जगप्रसिद्ध शहाणपणाला बिल्ली मांजर बनवले. राक्षस भुवनाच्या लढाईत स्वतःच्या शौर्याची नि कर्तबगारीची कमाल करून निजामाची हड्डी नरम केली. रजपुतांना वठणीवर आणले नि शिवाय दिल्ली बहुतेक हाताखाली घातली ती निराळीच. सारांश, भयंकर वादळाच्या तडाख्यात गवसलेल्या नि समोरील खडकावर आपटून छिन्न विछिन्न होण्याच्या बेतात आलेल्या तारवास जसा एखादा कुशल कर्णधार मिळावा नि त्याने त्यास अलगद तिरास न्यावे, त्याचप्रमाणे मोठ्या शिताफीने माधवरावाने स्वराज्यास त्यावेळेस जगविले. ही नुसती राजकीय गोष्टीत तुलना झाली, पण प्रजावात्सल्य, मनुष्याची पारख, इब्रत, शौर्य, कारस्थानीपणा वगैरे जे जे काही म्हणून राजाला अवश्य पाहिजे ते माधवरावांच्या अंगी एकवटले होते. माधवरावांच्या अंगी बाळाजी विश्वनाथाप्रमाणे नि बाळाजी बाजीरावाप्रमाणे कारस्थानपटुत्व होते. बाजीरावाप्रमाणे शूरत्व नि धाडस होते. शिवाय मनुष्याची पारख करण्याच्या कामात तर त्यांची कमाल होती. तसल्या अल्पवयात जी मनुष्य त्यांनी निवडली त्यात एकही टाकाऊ निघाला नाही. नाना फडणीस, रामशास्त्री, महादजी शिंदे, त्रिंबकराव मामा पेठे इत्यादी त्यांची मंडळी यच्चयावत आपापल्या सद्गुण तेराशीने भारतेतिहासात लखाकत आहेत. तसेच प्रजावात्सल्याच्या कामी ते किती दक्ष असत हे बिगारी धरण्याची त्यांनी बंदी केली ह्या गोष्टीवरूनही दिसून येईल. सारांश, पूर्वीच्या सर्व पेशव्यांचे गुण पुष्कळपटीने गुणीभूत होऊन माधवरावांच्या अंगात एकवटले होते नि म्हणूनच ते म्हणजे श्रीमंत माधवराव बल्लाळ उर्फ थोरले रावसाहेब पेशवे हे सर्व पेशव्यात अतिथोर होत. इतकेच नव्हे तर जगात आजवर जे कोणी नामांकित राजे होऊन गेले त्यांच्या मालेच्या मध्यभागी आमच्या ह्या भारतीय रत्नाला गुंफण्यास बिलकुल हरकत नाही. करमणूक
28 डिसेंबर 1900